नमस्कार मित्रांनो, कॉमेडीचा वादा प्रदीप दादा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। दिवसभर बाकीचे दर्शन घेऊन आम्ही उज्जैनमध्ये आता महाकालेश्वरच्या दर्शनासाठी निघालो होतो। इथं मंदिराजवळ पोहोचताच ही गर्दी पाहून आमच्या मनात शंका आली, आता कमीत कमी 4 ते 5 तास आपल्याला दर्शन होत नाही, कारण महाशिवरात्र जवळ आल्या कारणामुळे संपूर्ण लोक हे महाकालेश्वरच्या दर्शनासाठी आले होते। आता मी बारका असल्यामुळे मी पुढं आणि माझी टीम माझ्या पाठीमागं हळूहळू वाट काढत आम्ही दर्शन रांगेमध्ये येऊन पोचलो। आता तुम्ही बघताय ही इतकी गर्दी, 1000 ते 2000 लोकसंख्या एवढी नुसती गर्दी या दर्शन रांगेमध्येच होती। हळूहळू पुढं सरकत आणि हर हर महादेव गर्जना करत आम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये येऊन पोचलो। महाकालेश्वरचं दर्शन घेतल्यावर आणि हे संपूर्ण लाइटिंग आणि रंगीत रोषणाई पाहिल्यानंतर आम्हाला खरंच आता उज्जैनमध्ये आल्यासारखं वाटलं। मंदिराच्या बाहेर पडताच आमच्या सर्व टीमनं एकच गर्जना केली, दर्शन घेऊन आम्ही हर हर महादेव अशा गर्जना करीत महालोक दर्शनासाठी पुढे निघालो। इथं शेषनागावरती बसून केलेली तपस्या, तांडव नृत्य, समुद्रमंथन, कैलास पर्वतावरील नंदी सवारी अशा मोठमोठ्या भव्य दिव्य स्वरूपाच्या मूर्त्या व स्मारक। मित्रांनो, आता इथं फिरत असताना हा संपूर्ण परिसर हा लाईट डेकोरेशनने नुसता झापक झाला होता। मित्रांनो, खरंच आम्हाला आमच्या डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं वाटलं, कारण इथं फिरत असताना जसं जसं पुढं जाईल तसं तसं आणखीन जास्त आकर्षण वाटत होतं। मित्रांनो, जीवनात येऊन एकदा कधीतरी बाहेर फिरण्याचा योग आला तर नक्कीच उज्जैनमधील महाकालेश्वर टेम्पल हे निवडायला अजिबात विसरू नका, कारण इथं आल्यानंतर आयुष्यामध्ये संपूर्ण केलेल्या कष्टाचा सीन निघून गेल्यासारखा वाटतो। तर चला मित्रांनो, आमचा आता हा उज्जैनमधील महाकालेश्वर परिसर हा संपूर्ण फिरून झालेला होता। मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आणि ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, कारण जर तुम्ही सपोर्ट केला तर मी आणखी नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉग तुमच्यासमोर घेऊन येईल। तर मित्रांनो, माझ्या या यूट्यूब व फेसबुक आणि इंस्टाग्राम ID ला फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा, आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद। चला मित्रांनो,